कल्पेश या टीम मध्ये, आर्यन सारखा एक यंगस्टर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुल सारखा एक नवीन कोऱ्या बॉल गोलंदाजी करणारा गोलंदाज या टीम मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये देखील चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. जीटी एंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला, त्यांचा जो प्लेइंग स्क्वॉड आहे, यश किनीला पण पाहतोय, कल्पेशला पण पाहतोय, वैभव या टीम मध्ये आहेत, कौस्तुभ मॅन फ्रॉम खार्डी, मनीष भोईर मॅन फ्रॉम हरणवाडी, प्रफुल्ल या टीम मध्ये आहेत, ते देखील सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहेत. राहुल पाटील, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाका बंटीच्या नावाचा आलाय चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉल वरती अटॅकिंग सुरुवात त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. बंटीच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती आलेला चौकार या ठिकाणी संघाचा एक खातं खोलत असताना. वेलकम बिगेश भोईर, आपलं देखील स्वागत असेल. दुसऱ्या बाजूला मंगेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती चौकारानेच भव्य स्वागत गोलंदाज यश किनीचं केलं गेले. दुसरा बॉल ओव्हर नंबर 1 चा, हा फुल टॉस, हा देखील गॅप मध्ये चालला. थर्डमॅनला डीप मध्ये फिल्डर नाहीये, कारण पहिला पॉवर प्ले सुरू आहे आणि हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक 2 चौकार, 4 धावा. अटॅकिंग सुरुवात बंटीच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ ओपनर बंटी त्याचा खेळ नॅचरली दाखवू शकतो, परंतु जर तुम्ही त्याला थर्ड पोझिशनवरती पाठवतायत, चौथ्या पोझिशनवरती तुम्ही पाठवताय, तिथे देखील तो चांगला खेळ करू शकतो. एक चांगला अष्टपैलू फलंदाज बंटीला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला. वन ऑफ द ग्रेट ओपनर, मागील अनेक वर्ष ज्याने इतिहास बनवला. हा देखील बॉल त्या ठिकाणी नक्कीच बीट होताना पाहायला मिळाला. विकेट किपर एकदा पूर्ण केले, बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती विथ द बॅटने. ही रन मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 9-3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. मागील 2 बॉल जे होते फ्लोअर लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेच बॉल स्लॉट मध्ये पडले. हा बॉल थोडासा मागे घेतला, गुडलेन्स वरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे चांगली गोलंदाज यशच्या आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचं खेळ झाले, धावसंख्या फलकावरती 9. आता स्ट्रायकिंग वरती प्राऊड ऑफ मायखोप अर्थातच मनीष भोईर, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह. पहिला बॉल सुरुवात मनीषसाठी या ठिकाणी सिंगलने होत असताना पाहायला मिळते आणि मनीषच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलसाठी इथे यॉर्कर ऑफर केला होता गोलंदाज यशने. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 10 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले 2 बॉल जे होते तिथे सुरुवात चौकारने झाली, मागील 2 बॉलवरती सिंगल येत असताना आपण पाहतोय. 5व्या बॉलची कहाणी काय असेल. 5वा बॉल, बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा ती बॅटल रंगली आणि आता या बॅटलमध्ये कमबॅक आणि पलटवार गोलंदाज यशचा. विकेट गेलाय, गॉन. पाच बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर स्टार्ट तर मिळाली होती, परंतु मागील 3 बॉलवरती खऱ्या अर्थाने यशचा जो कमबॅक राहिला आणि 2 चौकारानंतर थोडासा वेळ त्याने घेतला. त्यानंतर माइंडसेट पूर्णपणे शार्प केला आणि ज्या काही गोष्टी होत्या पहिल्या 2 बॉलवरती जो दबाव निर्माण झाला होता तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि मागील 3 बॉलमध्ये यशची गोलंदाजी त्या ठिकाणी उच्च स्तराची राहिली, कारण मागील 3 बॉलमध्ये 2च सिंगल आल्यात आणि 1 विकेट देखील आलाय. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम खार्डी दीपेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं मागील 2 ते 3 वर्षांचा काळ जर आपण पाहिला तर दीपेश हे देखील नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये होतं, परंतु मागील काही वर्षांचा जर आपण विचार केला 2 ते 3 वर्ष दीपेश थोडासा क्रिकेटपासून दूर राहिला. इंजरीज त्या दीपेशसाठी धोकादायक ठरल्या. तिथे देखील फटका फसला होता. वैभव त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन मध्ये होते. एकदा मिळेल या बॉलवरती. पहिला बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दीपेशने, तिथे बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं. एकदा मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 11. 11 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. रोहिदादा पाटील त्याचबरोबर अनंतदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पश्चिम रेल्वेसाठी सातत्यानं कार्यरत असलेले हे व्यक्तिमत्व, परंतु क्रिकेटसाठी जी सेवा मागील काही वर्षांमध्ये या व्यक्तिमत्वांनी केलंय, खरोखरच सलाम तुमच्या कार्याला.
आणि श्रीधरजी म्हात्रे साहेब एक चांगले उद्योजक देखील आहेत आणि त्याचबरोबर मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे ते सदस्य देखील आहेत. आणि श्रीधरजी म्हात्रे साहेब खऱ्या अर्थानं या मेहनतीमध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनदादा पाटील असतील या स्पर्धेचे अध्यक्ष, रॉकीदादा पाटील असतील, कल्पेशदादा घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, हरेश्वरदादा किनी, प्राणदादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, गणेश कारभारी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सगळे खऱ्या अर्थानं ज्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांची जी एकजूट आहे त्याच एकजुटीमुळे आणि त्याच युनिटीमुळे आज ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. कुणीच सांगणार नाही की ही स्पर्धा हे स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, कारण जे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि जो स्टँडर्ड आहे या स्पर्धेचा असं प्रतीत होत आहे की गेले कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल वेग तर चांगला होता परंतु लेंथ त्या ठिकाणी चांगली नाही आहे. इट्स अ नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल पिच झाला. धावसंख्या देखील वाढवते, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 12. 12 रन्स स्कोरकार्डवरती रगला गेल्या. दीपेश आणि मनीष मध्ये अजून तरी ते बॉन्डिंग निर्माण झालेलं नाहीये. जे बॉन्डिंग आपण मनीष आणि बंटीमध्ये पाहिलं होतं पहिल्या 4 बॉलमध्ये, अजून भरपूर वेळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते देखील बॉन्डिंग निर्माण होताना पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल, येथे उंची जास्त आणि लांबी कमी, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. 2 धाव्यांचा कॉल, फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे इथे दीपेशला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. 2 धावा मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 14. पहिल्या बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. मागील काही चेंडूंचा जर विचार आपण केला तर डॉट बॉलचं प्रमाण जास्त नाहीये. प्रत्येक बॉलवरती धाव येताना आपण पाहिले, प्रत्येक बॉलवरती जर आपण पाहिलं तर फलंदाजांचं डेडिकेशन चांगलं आहे. आदरणीय सन्माननीय सचिनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग 2026चे अध्यक्ष, एक प्रामाणिक उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम दादा, आपलं देखील स्वागत असेल. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलं. डाऊन दी बॉल फिल्डर वैभव त्या ठिकाणी येत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, त्याने टिपलाय असेल. इथे परतावा लागणार आहे दीपेशला. गॉन. धावसंख्या फलकावरती 14 वरती हा दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. मागील काही चेंडूंमध्ये गोलंदाजांचा आत्मविश्वास चांगला दिसलाय. तोच आत्मविश्वास पहिल्या 2 बॉलवरती नव्हता, कारण तिथे चौकाराने सुरुवात झाली होती. बंटी ज्या अटॅकिंग मूडमध्ये होता, जर का तो खेळपट्टीवरती अजून असता तर ज्या 14 धावा स्कोरकार्डवरती आहेत ना तिथे 20च्या वरती डेफिनेटली स्कोर असता. नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. इन ॲट नंबर 4 वरती 4थ्या पोझिशन वरती आदित्य मैदानामध्ये दाखल झाला. मॅन फ्रॉम विराथन कुर्दचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष आणि आदित्यचा जर आपण विचार केला तर सफाले प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पर्व 3ऱ्यामध्ये एकत्रित होते, त्यामुळे ते बॉन्डिंग त्यांना चांगलंच माहिती आहे आणि एकमेकांमध्ये खऱ्या अर्थानं जे कोऑर्डिनेशन आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये देखील टिकवून ठेवावं लागणार आहे. कारण मागील 2 दिवसांमध्ये या स्पर्धेचा जो इतिहास राहिला, पहिले 2 सामने जे असतात त्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करणारा संघ, त्या संघाला विनिंग पर्सेंटेज जे असतात थोडेसे कमी असतात. आता आजच्या दिवसामध्ये वेगळं काही घडेल का हे पाहण्यालायक असेल. आतापर्यंत मैदानामध्ये 2 बॉलचा खेळ देखील झाला. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. सुरुवात नो बॉलने झाली होती, परंतु इथे इंडिंग चांगली करायची आहे गोलंदाज राहुलला आणि त्याच प्रयत्नामध्ये त्याला यश मिळताना आपण पाहिले मागील 2 बॉलवरती. 3रा बॉल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल इथे देखील फटका फसलाय. कॅच हिटचा कॉल डीप मिड विकेटला आल्या पावली. परतावा लागणार आहे फलंदाज आदित्यला. सरप्राईज होतं नवीन फलंदाजासाठी आणि ते सरप्राईज स्वीकारता आलेला नाहीये. आणखीन एक विकेट, 1 मोर विकेट, ब्रेकडाऊन. आता या बॉलवरती मोठा फटा खेळणं गरजेचं होतं की सिंगल डबल गरजेची होती, कारण मागील 2 ओव्हरमध्ये स्पेशली पॉवर प्लेमध्ये तुम्ही 2 विकेट गमावतायत आणि नवीन आलेला फलंदाज तो देखील अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित या बॉलवरती थांबून खेळण्याचा जर प्रयत्न केला असता तर मागच्या बॉलवरती चित्र वेगळं असतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये द लेगसी ऑफ जलसा क्रिकेट मिस्टर अनिल पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. सफाली प्रीमियर लीग पर्व 3रे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि खऱ्या अर्थानं अनिल यांनी दाखवून दिलं लेजंड काय असतात.
लेगसी काय आहे अनिल यांची दाखवली. बॉलर ऑन हॅट्रिक मैदानामध्ये राहुलला आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल असेल. कालच्या दिवसामध्ये आपण एकंदरीत 2 हॅट्रिक पाहिल्या होत्या. कौशल किनी आणि हर्ष गरतला आपण पाहिलं होतं. दोन्ही गोलंदाज एकाच टीम मधील पालघर स्पोर्ट्स 11 आणि तो देखील टॉप 6 मध्ये पोहोचलाय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती राहुलला आपण पाहतोय. इथे हॅट्रिक वॉट एफर्ट्स जबरदस्त प्रयत्न होते त्या ठिकाणी. डेडिकेशन हाय लेवलचं होतं. ज्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये स्वतःला ऍडजस्ट केलं तदनंतर शबासकीची थाप त्या ठिकाणी नक्कीच दिली जाते मनीषला जो हरणवाडीचा खेळाडू आहे. एकदा मिळेल या बॉलवरती. या ओव्हरमध्ये राहुलने पूर्णपणे जखडून ठेवलंय. मागील ओव्हरमध्ये देखील एक विकेट जाताना आपण पाहिली होती. या ओव्हरमध्ये देखील विकेट गेल्यात. परंतु या ओव्हरमध्ये राहुलचा जो क्रेज आहे तो वेगळा आहे. कारण या ओव्हरमध्ये 2 धक्के दिल्यात आणि राहुलची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. फलंदाजांसाठी डेंजरस राहिलंय. इथे फॉलोइंग स्वीपचा अंदाज. मनीष भोईर आणि विठ्ठलवाडीचं मैदान इथे फॉलोइंग स्वीप येणार नाही हे कधीच होऊ शकत नाही. आणि तो फॉलोइंग स्वीप मैदानामध्ये मनीषच्या बॅटमधून आलाय. चौकार 4 धावा. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी ऑफर केला आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. कारण फाईन स्लिप त्याचबरोबर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगमध्ये म्हणजे शतशक होते आणि डीप फाईन लेगला कोणीच फिल्डर नव्हता आणि चांगला ऑफर केला. स्ट्रोक गॅप शोधला आणि बरोबर त्या गॅपमध्ये फॉलोइंग स्वीप सक्सेस झाला. त्यानंतर हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हर्ष दर्शवत आहेत. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण आईबाबा इंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला तर टॉस हरले आणि त्यांच्या माइंडमध्ये होतं की 6 ओव्हरमध्ये 60+ जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. परंतु त्यांची जी स्ट्रॅटेजी होती गेम प्लॅन जो होता तो पहिल्या 2 षटकांमध्ये सक्सेस झालेला नाहीये. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण वैभवला यशला आपण पाहतोय. वैभवला कंटिन्यू ठेवलेला नाहीये. कदाचित डेथ ओव्हर्समध्ये वैभवचा वापर केला जाईल. यश तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर अनिल आणि दुसऱ्या बाजूला मनीष. मागील खऱ्या अर्थानं 10 ते 12 वर्ष या दोन्ही क्रिकेटपटूंनी आपल्या नावाची छाप सोडल्या. आज या मैदानावरती तमाम क्रीडा प्रेक्षकांना आज तो खेळ पुन्हा एकदा पाहायचा आहे. दुसऱ्या बाजूला यश ओव्हर द विकेट. पहिला बॉल प्रचंड वेगाने शॉर्ट बॉल टाकला होता आणि ज्या पद्धतीनं शॉर्ट बॉल या विकेटवरती निघतायत ना पेसर्सला एक चांगली मदत मिळते आणि त्याचा फायदा गोलंदाज यशने घेतला. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. पुन्हा एकदा ती बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यश त्याने देखील व्यावसायिक गटाचं क्रिकेट गाजवलंय तर दुसऱ्या बाजूला मनीष भोईर त्याने देखील व्यावसायिक गटाचं क्रिकेट गाजवलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक अग्रगणित नाव अर्थातच मनीष. दुसऱ्या बाजूला मागील 2 ते 3 वर्षांमध्ये जो खेळाडू सातत्यानं मेहनत करतोय अर्थातच यश. आणि इथे चांगला पुल शॉट पाहायला मिळतोय. शतशक त्या ठिकाणी आहे. त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जातोय. मनीषच्या बॅटमधून आलाय हा दुसरा चौकार या इनिंग मधील. 4 धावा. चोवीस धावा फलकावरती लागल्या. 24 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मागील 2 बॉलचा आपण विचार केला तर मागील दोन्ही बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल तिथे सिंगल आली. दुसरा बॉल मनीषला चांगलंच माहिती होता की आपल्या विरोधामध्ये देखील शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी होईल आणि तो शॉर्ट बॉल मिळाला आणि ते एक्झिक्युशन अप्रतिम पाहायला मिळालं. मनीषचं धावसंख्या फलकावरती 24 2 बॉलचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. या बॉल नंतर फील्ड सेटअपचा देखील आपण विचार करणार आहोत. तिसरा बॉल हा फुल टॉस तिथे कव्हर ड्राईव्ह थ्रू दी गॅप. जबरदस्त फटका हा मनीष भोईरचा क्लास आहे. इन टू दी गॅप. 4 धावा. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मनीषच्या बॅटमधून येत आहेत आणि मागील दोन्ही चौकार टेक्निकने आल्यात. कारण यादीचा बॉल जर आपण पाहिला शॉर्ट बॉल होता तिथे पुल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा बॉल फुलर लेंथ वरती ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जो गॅप होता कव्हर मध्ये कारण कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता थोडंसं इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होता आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तो देखील लांब होता आणि बरोबर त्या गॅप मध्ये तो स्ट्रोक पाहायला मिळाला. आता एक स्पेसिफिक फील्ड सेटअप मनीषसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये कव्हर, लॉंग ऑफ डीप मध्ये लॉंग ऑन
मिड विकेट आहे आणि डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय मनीषसाठी या तिसऱ्या षटकामध्ये. चौथा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला डाऊन दी बॉल. विकेट किपर बेजबाबदार फटका खेळणं या सिच्युएशनला गरजेचं होतं का, कारण 2 चौकार आले होते आणि मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाही आणि इथे नक्कीच रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे फटका फसला आणि मनीषची विकेट या बॉलवरती जाते. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील 2 चौकारानंतर चांगली इम्प्रूव्हमेंट गोलंदाज यशची होताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज प्राऊड ऑफ विराजन कुर्ता मिस्टर नैनेश किनी या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चपळ आणि अतिशय चाणाक्ष असा हा फलंदाज. आज ती किमया मैदानावरती दाखवावी लागणार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28-28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर नंबर 3 मधील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला अनिल. आता शून्यातून साम्राज्य पुन्हा एकदा उभा करावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुद्धा यश बॉल पर्यंत पोहोचला एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मागील 2 दिवसांमध्ये जे आपण पाहिले ना, प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 2 सामन्यांमध्ये रन्स होत नाहीयेत आणि आज देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या 2 सामन्यांमध्ये टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे त्या समजलं पुन्हा एकदा. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये, शेवटचा बॉल प्रचंड वेगाने तितका चांगला ड्राईव्ह तरीके आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, एकच धाव या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 बरोबर. मागील 3 ओव्हरमध्ये 10ची सरासरी या ठिकाणी गाठली गेली. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये देवसंधी डीजे कॅन्डीला. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 30. 10ची सरासरी मागील 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय. आता ओव्हर नंबर 4 मध्ये फ्रेश बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला. वैभव पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एका बाजूला अनिल पाटील, दुसऱ्या बाजूला नैनेश किनीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. चौथ्या षटकाला प्रारंभ झालाय. आता फील्ड सेटअपचा जर आपण विचार केला तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला बॉल पुल शॉट तरीके पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल तरीके जातो. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सुरुवात या षटकाची सिंगलने झाले. धावसंख्या फलकावरती 31 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये स्पेशली या ओव्हरमध्ये खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे आणि जी शेवटची 2 षटकं असेल डेथ ओव्हर्स तिथे गिअर चेंज करावा लागणार आहे आणि ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे, कारण इथे 60+ जाण्याचा प्रयत्न डेफिनेटली करावा लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेटचा अंदाज झालेला नाहीये आणि बाहेर देखील होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 स्कोर कार्ड वरती लागलात. नैनेश साठी एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. आता येणाऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेक्षकांना मोठा फटका पाहायचा आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या फटक्यांची ती जोड आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. AB रेव्हन केलवा रोड टीमचे कॅप्टन आपले जे टी शर्ट्स आहेत ते आपण कलेक्ट करून घ्या आणि टॉस साठी देखील आपण रिपोर्टिंग करायची. या बॉलवरती स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न आणि याच तो प्रयत्न यशस्वी झाला. नैनेश किनीच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. एक्झिक्युशन खूप महत्वाचं होतं आणि ते एक्झिक्युशन हवं तसं झालं नव्हतं, परंतु ते डिस्टन्स मिळालंय जे नैनेशला हवा होता. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 38. 38 धावा फलकावरती लागल्यात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. इथे रन्स बनवणं गरजेचं आहे आणि कदाचित वैभवला टार्गेट केलं या ओव्हरमध्ये. हा देखील खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला फिल्डर जज करतायत. त्यांना बीट करेल का बॉल? यस, डेफिनेटली क्लिअर करेल.
बॅक टू बॅक 2 षटकार नैनिश किनीच्या बॅट मधून 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आता नैनिश किनी मैदानामध्ये त्याच्या अटॅकिंग मूड मध्ये परतलाय, कमबॅक झालाय, पलटवार झालाय. हा चेंज ऑफ द पेस, परंतु बॅटच्या रडार मध्ये बॅटच्या समोर आणि त्याला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. हा देखील षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार, 3 इन अ रो, 6 धावा. काय चेंजेस, काय बदल मैदानामध्ये झाल्यात. अप्रतिम. नैनिश किनी जिसके बल्लेबाज आहे तुफानी, ओ आहे नैनिश किनी. आणि आता ते तुफान मैदानामध्ये जागा झालाय. आसान काय, मन में चलो तुफान को जगाना. आणि मनामध्ये चाललेलं ते तुफान आता जागा झालंय. आता त्याला थांबवणं कठीण झालंय, कारण मागच्या 3 बॉलवरती 3 षटकार, धावसंख्या फलकावरती 50, अर्धशतक सांघिक पूर्ण झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये डॉमिनेट करत होता बॉलिंग करणारा संघ, परंतु नैनिश किनीचे हे 3 षटकार मनावरती एक घाव करत आहेत. आता येणाऱ्या जर आपण पाहिलं तर एका बॉलचा आपण विचार करणार आहोत. आता शेवटच्या बॉलवरती काय घडेल, शेवटच्या बॉलवरती काय चित्र असेल. ऑलरेडी वैभवच्या अगेन्स्ट 3 षटकार आलात, तो चौथा पेंडिंग आहे का, चौथा अर्ध्या विकेट वरती. परंतु बरोबर ऑफस्टॉनच्या बाहेर हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपतोय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 50. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 50. अर्धशतक स्कोर कार्ड वरती लागला गेलाय 4 षटकांमध्ये. आता ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यात नैनिश किनी. आता अनिलला साथ द्यायचे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल. पहिला बॉल येथे इनफिल्ड वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर दूर होता बॅट पासून. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाची सुरुवात एक्स्ट्राने होताना पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये वैभव चौथ्या षटकामध्ये आले. वैभव खऱ्या अर्थानं फर्स्ट ओव्हरमध्ये डिझर्व करतात त्यांची गोलंदाजी, कारण नवीन कोऱ्या बॉलने अनेक सारे विक्रम आणि अनेक सारे पराक्रम त्यांनी केल्यात. आणि घरचं मैदान इथे स्लॉट मध्ये टाकलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, परंतु डिस्टन्स मिळालेला नाहीये. विकेट मिळेल या बॉलवरती. राहुल आले आणि राहुलने विकेट मिळवलंय. विकेट जाते गॉन. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 51 आणि 51 वरती 5 धक्का गेन लागलाय. जवळपास अर्धा संघ तंबूच्या असला परतला गेलाय. परंतु या सिच्युएशनला आणि या कंडिशनला पार्टनरशिप खूप महत्वाची होती. ती पार्टनरशिप बिल्ड झाली नयेश आणि अनिल मध्ये. भले ती पार्टनरशिप जास्त मोठी नसेल, परंतु हीच पार्टनरशिप एक आत्मविश्वास देऊन गेला आई बाबा एंटरप्राइजेस टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. मिस्टर नितेशला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम खार्डी, ग्रेट फिनिशर. आणि आता तो फिनिशरचा रोल प्ले करावा लागणारा. हा देखील ऑफस्टॉनच्या बाहेर हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला होता. पाय चालले नव्हते, त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. नितेशचा जर विचार केला तर डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येत असतात. दुसऱ्या बाजूला नैनिश आणि मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकलात गोलंदाज वैभवला. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा.
या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 57. 57 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि हरेश्वरदादा किनी आणि त्याचबरोबर प्राणदादा भोईर. रावले क्रिकेटमधील वन ऑफ द ग्रेट लेजंड आणि पालघर डिस्ट्रिक्टमधील वन ऑफ द ग्रेट लेजंड आज 3 ॲक्शनमध्ये असतील. एका बाजूला फिरकीचा जादूगर तर दुसऱ्या बाजूला एक बेताज बादशाह फलंदाजीमधील. हा देखील बॅकफूट पंच तिथे फिल्डर उपस्थित आहेत. नितेशसाठी हा स्पेशली फिल्डर ठेवला होता कारण गोलंदाजाला देखील चांगलंच माहिती आहे बॅकफूट पंच क्लीन अँड क्लिअर खेळतो आणि त्याचमुळे तिथे फिल्डर लावला होता. 2 धावा मिळतील या बॉलवरती. या दोन्ही धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते एकंदरीत 59. 59 धावा फलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता स्ट्रायकिंगवरती नितेश ज्याने एक षटकार मैदानामध्ये मारलाय राहुलच्या अगेन्स्ट. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या ओव्हरमधील. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. बॅटची कडा तरीके घेतलाय. रन मिळणार नाही या बॉलवरती. षटकापासून दूर ठेवला होता. हा डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. राहुलच्या अगेन्स्ट भलेही एक षटकार आलाय परंतु डॉट बॉलचं प्रमाण देखील तितकंच मोठं आहे. AB11 केलवा रोड आपले जे टी शर्ट्स आहेत ते आपण प्लीज कलेक्ट करा आणि टॉस देखील आपण करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये. एका बाजूला आर्यन रुद्र 11, दुसऱ्या बाजूला AB11 केलवा रोड. मिड ऑफला फिल्डर उपस्थित. आर्यनला आपण पाहतोय येथे बॅकअप चांगला नाही आहे त्यामुळे दुसरी धाव देखील या बॉलवरती मिळेल. 2 धावा येतात त्या बॉलवरती. धुळीने धावसंख्या फलकावरती 61. 61 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. मागील 2 दिवसांच्या इतिहासामध्ये स्पेशली पहिले 2 सामने तिथे कोणत्याही संघाने 61 आफ्टर 5 ओव्हर्स बनवल्या नव्हत्या. आज तो विक्रम आईबाबा एंटरप्राइजेस टीमने बनवला त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे. या ठिकाणी जी सुरुवात बंटीने करून दिली. मध्यंतरी जरी बॅकफुटला होते तरी नैनेश मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधून जे 3 षटकार आले ग्रेट. आणि आता मैदानामध्ये नितेश देखील मोठे फटके खेळू लागला. नेक्स्ट मॅचमध्ये साईराज भोईरला इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. ब्रँड ऑफ चिखलपाडा. ओव्हर नंबर 6 मध्ये कस्तुभ भोईर एक युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर. खऱ्या तर मागील 2 ते 3 वर्षांमध्ये या देखील खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतलाय आणि आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटेल कारण खऱ्या अर्थानं त्याला घडवण्यामध्ये केतन भोईर यांचा एक मुलाचा हात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं गेलं तेव्हा केतन भोईरचं नाव त्याने आवर्जून घेतलंय. तो कस्तुभ भोईर बॉलिंग ट्रॅकवरती पहिला फुल टॉस आणि फाईन लेगला डिपॉझिट केलाय. फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार 6 धावा. सुरुवात फुलटॉसने झालाय तो देखील बरोबर बॅटच्या रडारमध्ये. नैनेशच्या बॅटमधून हा 4था षटकार आलाय. DRSचा वापर या केला जातोय हाईट फॅक्टरसाठी. अंपायर्स कॉल की बॅटिंग या टीमने येस बॅटिंग या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. 67 जर आपण पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या बॉलवरती आलेला षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. केतन भोईर आपला जो बॉल आहे तो मैदानामध्ये पुरवा. केतन भोईर यस बॉल मैदानामध्ये पोहोचतोय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 67. 67 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मैदानामध्ये सध्या तरी नैनेश नावाचा जे तुफान मैदानामध्ये आलाय त्या तुफानामध्ये सध्या तरी अनेक सारी संकट आणि अनेक सारी अडचणी बॉलिंग करण्यात टीमला येत आहेत. कारण मागील ओव्हरमध्ये जर स्ट्रायकिंगवरती नैनेश असता तर तिथे देखील धावांचा फरक असता. मागील ओव्हरमध्ये एकही बॉल खेळण्याची संधी नैनेशला मिळाली नाही परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती स्ट्राईकवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती एअर स्ट्राईक त्याने केले. धावसंख्या फलकावरती 67 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 67 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आज अनेक जण आश्चर्यचकित झालाय कारण मागील 2 दिवसांमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 60च्या वरती स्कोर होत नव्हता. आज तो विक्रम केलाय. हा चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. बरोबर त्या ठिकाणी जडमध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तदनंतर यश आपला जो एक्सपिरियन्स आहे तो कस्तुभ सोबत शेअर करतोय. दोन्ही यंगस्टर आहेत परंतु यशचा जर विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी केल्यात. हरेश्वर दादांना नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते
67 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये, एका बाजूला AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला आर्यन रुद्र 11 या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा बॉल ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी टाकला. डेथ ओव्हर्स मध्ये यॉर्कर खूप गरजेचा असतो. दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती इथे नैनेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच काम नितेशने केलंय. कारण नैनेशने ज्या पद्धतीने मागील काही शेड्यूलमध्ये बॅटिंग केलं, 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालात आणि ती विकेट सॅक्रिफाईस केली गेली. फलंदाज आपण पाहतो नितेशच्या माध्यमातून एकच धाव इथून सोडली जाईल. कोकणमध्ये धावा झाल्यात फलकावरती 68 68 धावा फलकावरती आपण पाहतोय. नितेश या ठिकाणी बाद असेल. नितेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॉलिंग एंड वरती त्या ठिकाणी नितेश पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि तिथे ते बाद झालेत. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये, एका बाजूला AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला आर्यन रुद्र 11 या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक चांगलं राहिलं गोलंदाज कस्तुबचं. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चौथा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती. बॅट स्विंग तर क्विक अँड फास्ट होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. मागील 4 बॉल मध्ये जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर स्लॉग ओव्हर मध्ये जी गोलंदाजी केलाय, कारण स्लॉग ओव्हर मध्ये इतके डॉट बॉल्स भरपूर कमी वेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये जवळपास आपण मागील 4 बॉल मध्ये 2 डॉट बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत कस्तुबच्या माध्यमातून, ते देखील पहिल्या बॉलवरती षटकार येऊन. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाचवा बॉल हेलिकॉप्टर शॉट डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे, हा देखील षटकार. 6 धावा या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 74. 74 धावा फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल. काय मैदानामध्ये फलंदाजी केली नैनेश किनी, ग्रेट इनिंग. त्याची जी महानता आहे, त्याची जी ग्रेटनेस आहे, आज विराथन खुर्द गावाचा रुबाब मैदानामध्ये दाखवत असताना आपली दहशत मागील 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्याची मागील ओव्हरमध्ये देखील जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगवरती येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु स्ट्रायकिंगवरती आला नाही. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती स्ट्रायकिंगवरती होता आणि पहिल्याच बॉलवरती कौस्तुभचं स्वागत त्यांनी षटकाराने केलं होतं आणि 5व्या बॉलवरती देखील षटकार आलाय. शेवटचा बॉल, प्लेयर्स डगआउट मध्ये आता नजरा लागल्यात, लक्ष वेधीच झालं. शेवटच्या बॉलवरती देखील चौकार किंवा षटकार हवा आहे, परंतु तिथे ती गरज भागवली जाणार नाही, कारण एक्झिक्युशन तिथे प्रॉपरली नव्हतं. मिसफील्ड झालं. 2 धावा मिळतील या बॉलवरती. थ्रो त्या ठिकाणी बॅटिंग इनवरती झाला, म्हणजे 2च धावा इथे मिळतील. धावसंख्या फलकावरती 76. 76 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 77 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. 77चं टार्गेट आपण पाहतोय. ग्रेट बॅटिंग आपण पाहिली नैनेशच्या माध्यमातून. सर आपण टॉस त्या ठिकाणी करतोय. एका बाजूला संघ असेल AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आर्यन रुद्र 11 या दोन टीम मधील मॅच नंबर 2. आदरणीय गणेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आहेत, त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. वेलकम दीपेश म्हात्रे. नेक्स्ट मॅच मध्ये इन मध्ये असतील. आदरणीय मनीषजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. आदरणीय मनीषजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, आई बाबा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आणि त्यांचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय आणि ज्या पद्धतीनं धुवाधार फलंदाजी केलाय ते देखील भरपूर आनंदित आहेत. आणि मी विनंती करतोय मनीषजी पाटील सरांना आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला आर्यन रुद्र 11 आणि दुसऱ्या बाजूला AB11 केलवा रोड या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला हार्दिक भोईरला आपण पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूला जगदीश पाटील मॉर्कल. हे 2 बेस्ट ऑलराऊंडर
आज एकमेकांच्या समोर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ते युद्ध लढताना दिसतील. जरा टॉस आपण या ठिकाणी करतोय. टॉस जर आपण पाहिला एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड हा कॉइन आपण पाहतोय. दोन्ही टीमला चॉईस दिला जाईल. एका बाजूला जगदीश आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक. जगदीश कॉल करतील मॅच नंबर 2 आणि त्याचा टॉस आपण करतोय. मणिसोता पाटील हेड असा कॉल या ठिकाणी केलाय. टेल आलाय. टॉस हार्दिकने जिंकलाय. मी मांड्यावरनं विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण हार्दिक टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांपर्यंत. बॉलिंग अटॅक मध्ये असे महत्वाचे 4 गोलंदाज कोणते असतील? मी स्वतः आहे, राहुल आहे, नवनाथ आहे, हर्षल आहे, आहेत ऑप्शनला. स्पेशली बॅटिंग मध्ये दीपेश यांच्या माध्यमातून आज काय अपेक्षा असणार आहेत? मिडल ऑर्डरला बघायला तर तोच आमचा एक पॉवर हिटर आहे आणि त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील आम्हाला. यस ऑल द बेस्ट. जगदीश टॉस सरलात आता बॅटिंग करावी लागणार आहे. 6 षटकांमध्ये माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? इकडे थोडं बॅटिंग पिच आहे म्हणजे थोडं 70 ते 80 धावा आम्हाला जमवायच्या आहेत. तुम्ही स्वतः या मैदानावरती खेळणार आहेत आणि जगदीश पाटील मॉर्कल आणि हे मैदान लांबचं नातं नाही आहे. या मैदानावरती तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हो आता बघूया बॅटिंग होते का नाही. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मत कसं व्यक्त कराल? स्पर्धा स्पर्धा आपली आग्रा समाजाची आहे त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस साठी जिंकलाय तो म्हणजे सारियन रुद्र 11 टीमने. आदरणीय सन्माननीय गजाननजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. एक समाजसेवक जलसार गावामधील वेंकुजी म्हात्रे साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम गजाननजी गावड साहेब, आपलं स्वागत असेल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. थँक्यू सो मच कॅमेरामॅन कुशल चौधरी. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते 77 धावांचा एक मोठा शिखर या ठिकाणी पार करायचं आहे. संकटांच्या नादा आणि संघर्षाचे घाट आता चढावे लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये आहे. ज्या फलंदाजानं अतिशय धमाकेदार फलंदाजी केली नैनेशकीने बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला वैभव आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज आपण पाहतोय. सत्याहत्तर धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचा आहे. नुकताच एक शुभागमन या ठिकाणी झालंय. आदरणीय सन्माननीय गजाननजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या सामन्यामध्ये त्यांचा संघ इनॅक्शन मध्ये असेल. स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 77 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला 77 धावांचा शिखर चढायसाठी जीत एंटरप्राइजेस मायकोप संघाला वैभव आणि त्याच्या सोबतीनं स्वप्नील आपण पाहतोय ओपनिंग पेअर. दुसऱ्या बाजूला ॲज अ स्ट्रायकर बॉलर मिस्टर नैनेश गिरी. रफ्तार का सौदागर. पहिलाच बॉल सुरुवात यॉर्कर. काय जबरदस्त बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने नवीन कोरा बॉल आणि इतका प्रचंड वेग तो देखील यॉर्कर लेंथ वरती या सर्व काही गोष्टी ज्या पद्धतीनं त्यांचा योग आपल्याला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती ग्रेट. पहिला बॉलचा खेळ झालाय. सुरुवात डॉट बॉलने झालाय या षटकाची. दुसरा बॉल देखील यॉर्कर टाकायचा होता, थोडासा मागे पडला. मिड ऑफला फिल्डर पोहोचतील. मनीष भोईरला आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर मधून पुढे येतात. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने श्री गणेश झालाय टीम जीत एंटरप्राइजेस मायकोप संघाचा. धावसंख्या फलकावरती 1-2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. मागचे दोन्ही बॉल प्रचंड वेगानं डिलिव्हर्ड केले गेलेत आणि मागचे दोन्ही बॉल मोस्टली फुल लेंथवरती आपल्याला पाहायला मिळालं. नैनेशची स्ट्रेंथ आहे. आता लेफ्टी बॅटर समोर कोणती लाईन लेंथ ऑफर केली जाईल, कारण जेव्हा रायटी बॅटर समोर होता तेव्हा त्याच्या विरोधामध्ये फुल लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केले होते. आता लेफ्टी बॅटर समोर
कोणत्या लेंथवरती बॉल डिलिव्हर केले जातील. लेग कटर ऑफ कटरचा प्लॅन तो देखील असेल येणाऱ्या 4 बॉलमध्ये. राऊंड दी विकेट गुडलेन स्पॉटवरती हा बॉल ठेवलाय आणि चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन कोरा बॉल प्रचंड वेगानं डिलिव्हर करत असताना नैनेश किनीला आपण पाहतो. त्याचा वेग आहे ना, त्या वेगेला तोड नाहीये. 3 बॉलचं केला आतापर्यंत झालं. धावसंख्या फलकावरती 1. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. 77 धावा उभारल्यात. ती महारत हासिल केल्या मागील 2 दिवसांमध्ये जे घडत नव्हतं आज ते घडून दाखवलं. हा तिखा बाउन्सर, डेडली बाउन्सर, तिथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. लेंथ चांगली होती परंतु जी लाईन होती ती भरपूर बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अंदाज चांगला बांधला होता यॉर्कर. पहिल्या बॉलवरती, दुसरा बॉल फुलर लेंथवरती, तिसरा बॉल गुडलेन स्पॉटवरती, चौथा बॉल लिगली नाही आहे, बाउन्सर टाकला होता. हा गुडलेन स्पॉटवरती टाकलाय, तो देखील चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. आज या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जर का आईबाबा एंटरप्राइजेस टीम विजयी होते त्याचं पूर्णपणे क्रेडिट आपण नैनेशला देणं गरजेचं आहे. कारण जी फलंदाजी नैनेशने केली खऱ्या अर्थानं जेव्हा तिसरं षटक समाप्त झालं असं वाटलं होतं की इथे येऊन 60+ जाण्याचा तो प्रयत्न असफल ठरेल, परंतु नैनेश मैदानामध्ये आला आणि तब्बल 5 षटकार, 5 शिकड आणि विकेट किपरचा सहारा. विकेट किपरने टिपला असेल. विकेट जातोय. स्वप्नील बॅक टू द डगआउट, गॉन. आदरणीय सन्माननीय अक्षयजी उत्कर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी जे सुंदर टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे निखिल किनीला आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये सिद्धार्थला आपण पाहिलं. आज कोणता खेळाडू डिझर्व करेल प्लेअर ऑफ द डे? प्रसाद नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हा देखील एक पॉवर हिटर, हा देखील एक हार्ड हिटर. या सिच्युएशनला इथे ती बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नैनेश. या ओव्हरमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट प्रचंड वेगाने टाकला. हा देखील डॉट बॉलची समाप्ती ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच मध्ये स्वतः व्यंकुश म्हात्रे साहेब इन ऍक्शन मध्ये असतील, जे आर्यन रुद्र 11 स्टँड जो आपल्याला पाहायला मिळतोय. आज तिथे देखील भरपूर समर्थक येत असताना पाहायला मिळते, कारण मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये आपण पाहणार आहोत. या टीम मध्ये हार्दिक भोईरला आपण पाहणार आहोत, नवनाथ पाटीलला आपण पाहणार आहोत, दीपेश म्हात्रेला आपण पाहणार आहोत, त्याचबरोबर राहुल पाटीलला आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला AB11 केलवा रोड सायराज भोईर आधी या टीम मध्ये, हरेश्वर किनी या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एक ग्रेट पेसर अर्थातच केतन भोईरला या टीम मध्ये आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल पाटील यांना आपण पाहतोय. द लेगसी ऑफ जलसा क्रिकेट, ग्रेट लेजंड. वय जरी 40+ असलं तरी अजून देखील ती फिटनेस आणि अजून देखील तो वेग यांच्यामध्ये. पहिला बॉल राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फॉलोइंग खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तिथे टिपलाय जाईल आणि इथे परतावा लागणार आहे फलंदाज वैभवला. दुसरा धक्का गॉन.
नवीन बॅटर मैदानामध्ये प्राऊड ऑफ वडराई मिस्टर यश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळाली. वैभवची स्ट्रॅटजी चांगली होती. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण पॉवर प्ले सुरू आहे असं वाटलं होतं की इझिली क्लिअर करेल. आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे परंतु तसं घडलेलं नाही आहे. सुरुवात विकेटने झाल्या. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा देखील चांगला वेगानं बॉल डिलिव्हर्ड केला होता. बॉल जातोय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर तरीके येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 3. मागील 8 बॉलमध्ये एकही मोठा फटका आपण पाहिलेला नाही आहे. विकेटचा जर विचार केला तर मागील 8 बॉलमध्ये 2 विकेट गमावल्यात. आपण कंपॅरिझन जर केलं तर पॉवर प्लेमध्ये देखील 2 विकेट गमावले होते. बॅटिंग करत असताना आईबाबा एंटरप्राइजेस टीमने ते देखील तेच चित्र पाहायला मिळते. परंतु रन्समध्ये जर कंपॅरिझन केलं तिथे भरपूर फरक आहे. हाफ स्टंपच्या बाहेर टाकला. पंचांकडे अपील तरीकेने केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या फलकावरती 4 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. एक चांगली बॉन्डिंग दिसून आलाय कारण ज्या पद्धतीनं जो खेळ आपण ऑल ओव्हर या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलंय आईबाबा एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून त्यांची जी युनिटी आहे ती दिसून आलाय. दुसऱ्या बाजूला जीत एंटरप्राइजेस थोडासा वेळ घेत आहेत. ते देखील चांगला कमबॅक करतील. अजून एक एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 5 एक्स्ट्रा रन्स खूप महत्वाचे ठरतील बॅटिंग आणि टीमसाठी. इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे कारण तुम्ही धावा चेस करतायत आणि ते देखील एक मोठी रन चेस आहे आणि या सिच्युएशनला डॉट बॉल येणं ते एक प्रेशर देऊन जातील. अजून एक डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. आतापर्यंत या इनिंग मध्ये मागील 9 बॉलमध्ये डॉट बॉलची संख्या जर आपण पाहिली तर तब्बल 5 डॉट बॉल आतापर्यंत मैदानामध्ये डिलिव्हर्ड केले गेले. त्यामध्ये 2 विकेट म्हणजे टोटली 7 डॉट बॉल येत असताना आपण पाहिल्यात. राऊंड द विकेट पुढचा बॉल. हा बॉल समोर लॉफ्ट करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतायत. मनीष भोईरला आपण पाहतोय त्याला बीट करून बॉल सरळ निघून जातोय. सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. चांगलं आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होणं ते देखील गरजेचं आहे आणि मागच्या बॉलवरती ते कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. हा पुल शॉट मिड विकेटला क्लिअर करायचा आहे. आत्मविश्वास या फटकामध्ये जबरदस्त आहे. चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. करते. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेस करता आलं नाही या बॉलला. वेग चांगला होता या बॉलवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 15 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. येथे आपण कंपॅरिझन जर पाहिलं आफ्टर 2 ओव्हर्स तर 19 धावा आणि 3 धक्के लागले होते आईबाबा एंटरप्राइजेस टीमला. आणि आता सेकंड इनिंगचा जर आपण विचार केला तर इथे जीत एंटरप्राइजेस टीम थोडीशी मागे आहे परंतु 1 विकेटचा तो फरक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 62 धावांची गरज आहे. पार्टनरशिप बिल्ड होत चाललाय आणि या पार्टनरशिपची गरज आहे या सिच्युएशनला कारण जे 2 विकेट गेल्यात ते 2 विकेट आता तो भूतकाळ विसरावा लागणार आहे. यश एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रसाद दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि चेस करत असताना धावा कशा बनवा त्याचा अनुभव त्यांच्याजवळ नक्कीच आहे. परंतु येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये नक्कीच त्यांना खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. आदरणीय सन्माननीय श्रीधरजी कृष्ण म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय मनीषजी पटेल साहेब आईबाबा एंटरप्राइजेस टीमचे प्रोप्रायटर मायखोप गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्याचबरोबर सौभाग्यवती साक्षी गजानन गवड मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहे. सरपंच मॅडम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले.
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहिला, प्रचंड वेगानं हा शॉर्ट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता, बरोबर चेस्ट लेवलला हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डिलिव्हर्ड झाला आणि यशच्या अगेन्स्ट चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. कारण या बॉलमध्ये एक वेगळा आत्मविश्वास होता आणि पहिल्या बॉलपासून यशला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. एक चांगली स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये बनवली गेली आणि आईबाबा एंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला, गेम प्लॅन ए जो आहे तो पहिल्या 2 षटकांमध्ये सक्सेस झाला. कारण त्यांचा प्रयत्न हाच होता पहिल्या 2 षटकांमध्ये, स्पेशली पॉवर प्लेमध्ये समोरच्या टीमला 25+ रन्स बनवू द्यायच्या नाही आहेत आणि इथे भरपूर चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय सुंदर गोलंदाजी मागील 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं. क्रेडिट द्यावं लागणार आहे नैनेश आणि त्याचबरोबर अनिलला. धावसंख्या फलकावरती 16 बॉलचा केला आतापर्यंत झाला. आता 22 बॉल आणि 22 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. खचलेला आत्मविश्वास तो जागा करायचा आहे मैदानामध्ये. तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट, बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय बरोबर आणि त्याला थ्रू दी गॅप मिड विकेटला क्लिअर करतोय बॉल. 4 धावा चौकार. तीन चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 20 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. चौकार आला भरपूर वेळेनंतर हा मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हर मधील नैनेश ओव्हर दी विकेट. हा चांगला ड्राईव्ह आहे, बॉल जातोय डीप मध्ये. शतशक बंटी तरीकेने येत आहेत. मिसफिल्ड झाला. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती. बावीस धावा स्कोर कार्डवरती 22. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ अडकीने झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जो फ्लो आपण नैनेशचा पहिल्या षटकामध्ये पाहिला होता, या ओव्हरमध्ये नैनेश अडकीने मागील काही चेंडूंमध्ये थोडेसे रन्स खर्च करतोय. हरकत नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग झालं, हा देखील बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय. षटकार येईल. 6 धावा मिळतात या बॉलवरती. आता 28 स्कोर कार्डवरती लागल्यात. आता येणारे बॉल आहेत 19 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे. आता इथून चित्र बदलेल का पाहायचं, कारण आता प्रसाद त्या अटॅकिंग मूड मध्ये परतलाय. चांगले मोठे फटके त्याच्या बॅट मध्ये येत आहेत. 8 बॉल मध्ये 22 त्याने बनवल्यात. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल आहे या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 13 धावा येत असताना आपण पाहिलं आणि या रन्स येणं या कंडिशनला गरजेचं होतं, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आलेला नाही. हा कमबॅक चांगला आहे. इथे चांगला शॉर्ट बॉल डिलिव्हर्ड केला. डॉट बॉल येईल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा स्कोर कार्डवरती. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. ओडिओ धनंजय सर. चला मंचावरती काही सन्मान आहेत, ते सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. आदरणीय गजानन गावड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गजानन गावड साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातो. मी श्रीधरजी म्हात्रे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गजानन गावड साहेबांचा सन्मान होतोय. साक्षी गजानन गावड मॅडम ज्या सरपंच जलसारचे आणि त्यांचे मिस्टर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्य आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य हे ज्यांच्या माध्यमातून लाभल्यात त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. भारतीय संस्कृती जपण्याचा आणि जोपासण्याचा आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत. मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान होतोय. आदरणीय गजानन गावड साहेब, थँक्यू सो मच. आपण मोलाचा वेळ आज या आगरी प्रीमियर लीग 2026 साठी दिला, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. तर आदरणीय मनीष पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी आदरणीय सचिनदादा पाटील यांना विनंती करतोय, मंडळाचे अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र आपण या मंचावरती करूयात. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग चे अध्यक्ष आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आज प्रत्येकाचा वेळ हा खूप महत्वाचा आहे. आपण केलेलं सर्वांनी सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी महत्वाचं आहे, त्याबद्दल सर्व अतिथी मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. दिलेला मुळाचा वेळ, त्या मुळाच्या वेळाबद्दल सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा स्वागत
आणि आभार व्यक्त करूयात. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईन आहेत हार्दिक जिकिनी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती स्विच हिट. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु इथे बॅकअपसाठी नाही आहे. थ्रो करणं गरजेचं होतं का? कारण एक धाव होती तिथे, आता 2 धाव मिळाल्यात. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. या सिच्युएशनला आता यशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. मागील 3 ओव्हरमध्ये राईट आर्म सीमरचा वापर या ठिकाणी केला गेलाय. आता बॉलिंग ट्रॅकवरती यश जो दोन्ही बाजूला चेंडू फिरवू शकतो. सुरुवातीच्या करिअरमध्ये यश एक प्रॉपरली स्पिनर होता, परंतु स्पिनर नंतर त्याचा प्रवास आता सीमर मध्ये झाला. ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल जाईल वैदेश लोंगोनला. तिथे शतशक चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पुन्हा एकदा मिस फील्ड आणि 4 धावा या बॉलवरती मिळतील. धावसंख्या फलकावरती 34. आता येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. आता ड्रायव्हिंग सीटवरती बसला दोन्ही फलंदाज, कारण मागील ओव्हर पासून रन्स येऊ लागल्यात. यशच्या अगेन्स्ट देखील मागच्या बॉलवरती मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. तिथे फिल्डरला ब्लेम करावा लागणार आहे, कारण यशचा बॉल परफेक्टली होता, पूर्ण लेंथवरती ठेवला होता. तिथे ड्रायव्हिंग चांगला पाहायला मिळाला, परंतु फील्ड ती चांगली झाली नाही. येथे लॉंगॉनला फटका. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. हा झेल खूप महत्वाचा होता. समोरच्या टीम मधील एक सर्वाधिक महत्वाच्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केले. लीडरला त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केलाय यशने, आणि एक एक्सपेन्सिव्ह विकेट यश मैदानामध्ये मिळवत असताना गॉन. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये यशच्या आपल्याला पाहायला मिळालंय. कटरचा वापर आपण खऱ्या अर्थानं करताना त्याला पाहिलंय. लेग कटर, ऑफ कटर चांगल्या पद्धतीनं तो डिलिव्हर करत असतो, आणि मागील 3 बॉलवरती तेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिले 2 बॉल जे होते, स्पेशली जो दुसरा बॉल तो ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता. पहिला बॉल तो देखील कटर होता, मागचा बॉल देखील कटर होता, आणि विथ द कटर त्या ठिकाणी बरोबर टप्पा देखील आपल्याला यशचा पाहायला मिळाला. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल झाला. 77 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 15 बॉलमध्ये 43 ची गरज आहे. चौथा बॉल या ओव्हर मधील. येथे पहिल्याच बॉलवरती मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर मनीष भोईरला त्या ठिकाणी आपण पाहतोय, त्याने टिपलाय जाईल. संपलाय फलंदाज कल्पेशचा खेळ. गॉन. आता येणारे बॉल आहेत 14 आणि 14 मध्ये 43 ची गरज आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती यश विकेट टेकरचा रोल सध्या मैदानामध्ये प्ले करतोय. या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. हॅट्रिक बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रफुल्लच्या अगेन्स्ट. एक धाव मिळेल या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 35 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज प्रफुल्ल चांगल्या टच मध्ये आहेत. या देखील फलंदाजच्या नावावरती एक अर्धशतक आपण पाहिलंय. आज ती इनिंग पुन्हा एकदा साकारावी लागणार आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. आता शेवटचा बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 35 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये यशवरती दाखवलेला विश्वास तो सार्थ करून दाखवलाय. इथे फटका फसलाय. 3रा विकेट या ओव्हरमध्ये मिळू शकतो, आणि यस डेफिनेटली मिळालाय. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने यश आला आणि एकाच ओव्हरमध्ये ओव्हरचं 9 करून टाकलंय. विकेट जातोय. फलंदाज प्रसाद बॅक टू द डगआउट. गॉन.
आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आणि IPLचे अध्यक्ष आदरणीय सचिनदादा पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांना एक कॅश प्राइज आहे. एका बाजूला आर्यन आणि प्रफुल्ल 3 बॉलवरती 3 षटकार जर येत आहेत तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बंटी, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, लॉंग ऑनला क्लिअर केलाय, षटकार, 6 धावा. बॉल आणि पहिल्याच बॉलवरती 6 धावांचं दर्शन करायला लावलंय गोलंदाज बंटीला. आता समीकरण येणारे 11 बॉल त्यामध्ये बनवायचे आहेत 35. पुढचा बॉल या ओव्हर मधील हा देखील समोर खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल ज्या फलंदाजच्या बॅट मधून षटकार आलाय आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याचा झेल उडाला होता, तिथे कॅच ड्रॉप झाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानावरती पूर्णपणे शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स. आता येणाऱ्या 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 35 यादी 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 36 बनवायचे होते. आता समीकरण 10 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. या ओव्हर मधील तिसरा बॉल बंटी ओव्हर दी विकेट, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा, विकेट मिळेल इथे बंटीला. बालों की चंदना सीन हवा में को नवीन बॅटर मैदानामध्ये कस्तुबला पण पाहतोय, मॅन फ्रॉम खार्डी. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 35 बनवायचे आहेत. चौथा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा चांगला बॉल आहे. पहिला बॉल तिथे नियंत्रण नव्हतं, परंतु मागील 3 बॉल मध्ये चांगल्या अंदाजामध्ये दिसलाय गोलंदाज बंटी. 8 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. आता या समीकरणापासून जीत इंटरप्राइजेस मायकोप टीम थोडीशी दूर जाताना दिसते. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार असं वाटलं होतं की मॅच पुढे जाऊ शकते. विकेट किपर थोडीशी चुकी करतो. एक धाव मिळेल या बॉलवरती 22च्या माध्यमातून. सिंगलने आता स्ट्राईक रोटेट झाली आणि प्रफुल्ल स्ट्राईक वरती आला. आता येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक होऊ शकते. 7 बॉल 34 ची गरज आहे. पुढचा सामना 2 टीम मध्ये, एका बाजूला AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला आर्यन रुद्र 11, या 2 टीम मध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधील शेवटचा बॉल फुलर लेंथ वरती त्या ठिकाणी ठेवला होता. ऑन ड्राईव्ह पेश केला. ओव्हर मध्ये शतक आहेत, एकच धाव या बॉल होती मिळते. 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज. 44 धावा फलकावरती लागल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढच्या सामन्यामध्ये मोठी स्टार कास्ट तिथे देखील दिसेल. एका बाजूला जगदीश पाटील मॉर्कल आणि त्यांच्या अगेन्स्ट हार्दिक भोईरला आपण पाहणार आहोत. चिखलपाडा एक्सप्रेस. दोन्ही टीमची चांगली साईट आपल्याला पाहायला मिळते. तिथे देखील चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 सीटरच्या माध्यमातून चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. आमचे तिन्ही पंच नितेश कदम सर, महेंद्र भोईर सर, किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरचक मित्र धनंजय पाटील सर आज सलग 3ऱ्या दिवसामध्ये. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. डिस्टन्स नाहीये या बॉलवरती, उंची जास्त त्या ठिकाणी होती परंतु कॉलिंग नव्हतं, त्यामुळे ते 4 धावा मिळतील या बॉलवरती. चौकार. 5 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. प्रफुल्ल आक्रमण तर करतोय परंतु आता वेळ तो कमी आहे. जर का प्रफुल्ल मैदानामध्ये 4थ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये उतरला असता तर या रणजीतचं चित्र थोडंसं वेगळं असतं. कारण ओपनिंग पेअर पूर्णपणे फ्लॉप गेला. 3ऱ्या क्रमांकावरती याला प्रसाद, त्यांनी झुंज दिली होती. येथे देखील थ्रू दी गॅप लॉंग स्टॉपला क्लिअर होत असताना पाहायला मिळतोय, कारण चांगला वेग या बॉलवरती होता.
वेगानं टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता 4 बॉल 25 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. बॅटिंग युनिटची चर्चा आपण करत होतो. कल्पेश देखील फ्लॉप गेला. आता प्रफुल्ल मैदानामध्ये झुंज करतोय. बॅटिंग युनिट थोडंसं अडीकीने नक्कीच नाराज करताना दिसला. प्रफुल्ल आणि प्रसादचा खेळ वगळता वैभव फ्लॉप गेला, स्वप्नील फ्लॉप गेला, यश तो देखील फ्लॉप गेला या मॅचमध्ये. बाकड ऑफ स्क्वेअरलेगला हा फटका खेळायचा होता. येथे देखील प्रॉपरली एक्झिक्युशन नव्हतं. एकच 10व्या बॉलवरती मिळेल आता 3 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. आजच्या दिवसामधून जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूला जीत इंटरप्राइजेस मायकोप आणि दुसऱ्या बाजूला आईबाबा इंटरप्राइजेस मायकोप. दोन टीम मधील ही बॅटल होती. मायकोप गावातील 2 मोठे उद्योगपती एकमेकांच्या समोर चांगले मित्र देखील आहेत, परंतु या मॅच मध्ये एकमेकांविरोधामध्ये ती लढाई करत होत. सध्या तरी मनीषदादा पाटील आवी झाल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता शेवटचे 2 बॉल बाकी राहिले. 2 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. 53 धावा फलकावरती 76 धावा बनवल्या होत्या. त्यामध्ये नैनिश किनेची दुवादार फलंदाजी डेथ ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हा स्लोवर 1 मैदानामध्ये टाकला होता. रीड करता आलेला नाहीये. डॉट बॉल आता विजयापासून 1 पाऊल दूर. इथे आगाज थाटामाटात करायचा आहे. ती रॉयल एंट्री विजयाने करायची आहे टीम आईबाबा इंटरप्राइजेस मायकोप संघाला आणि त्यांचा जो रुबाब आहे आज या मॅच मध्ये दिसला. ऑफ्टॉमवरती शफल होऊन चांगला स्ट्रोक कॉपीबुक स्टाईल मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराने पराभवाचं अंतर कमी झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आईबाबा इंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम जीत इंटरप्राइजेस मायकोप. बॉल जो मैदानामध्ये येऊन बाहेर गेलाय तो थोडासा पूर्व. दोन्ही टीम्स आपण हँडशेक करून घ्या. रूल्स अँड रेग्युलेशन फार इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही टीमला विनंती असेल आपण हँडशेक करून घ्या. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर नैनिश किनी विथ द बॅट 34 रन्स आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट त्याने मिळवलाय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण नैनिशला देणार आहोत.